मॉर्निंग स्टुडंट. आज 23 जुलै म्हणजे आज लोकमान्य टिळक यांचा जयंती दिवस असतो. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला होता. लोकमान्य टिळक यांचं पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असं होतं. त्यांना लहानपणापासून बाळ या नावाने संबोधलं जायचं, म्हणून त्यांचं नाव बाळ गंगाधर टिळक असं पडलं होतं. लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचं नाव गंगाधर टिळक, तर आईचं नाव पार्वतीबाई असं होतं. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून खूप हुशार आणि बुद्धिमान असे होते. जेव्हा ते प्राथमिक शिक्षण घेत होते तेव्हा वर्गामध्ये काही मुलांनी काय केलं, शेंगा खाल्ल्या होत्या. तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये आल्यावर काय येत होता तसं त्या मुलांनी काय केलं होतं, शेंगा खाल्ल्या होत्या आणि ते शेंगाची टरफलं क्लासमध्ये फेकली होती. जेव्हा त्यांचे सर त्यांचे गुरु जेव्हा वर्गावर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की क्लासमध्ये शेंगाची टरफलं पडलेली आहे. तेव्हा सरांनी काही गुरुजींनी विचारलं, शेंगाची टरफलं कोणी खाल्ली, शेंगा कोणी खाल्ल्या, तर कोणीच तयार व्हायला की मी खाल्ल्या म्हणून. मग काय केलं त्यांनी, सगळ्यांना शिक्षा म्हणून काय केलं, सगळ्यांनी टरफल उचलायची आणि कचऱ्याच्या पेटीमध्ये नेऊन टाकायची असं सांगितलं. तर बाकीची टरफल गोळा करायला लागली, पण लोकमान्य टिळक काय म्हणाले, नाही सर मी शेंगा खाल्लेल्या नाहीत, मी टरफलं गोळा करणार नाही, असा त्यांना काही अन्याय मान्य नव्हता. मग त्यांनी ती टरफलं गोळा केली नाही. लोकमान्य टिळकांचं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते शहरामध्ये गेले. शहरामध्ये गेल्यावर त्यांना गोपाळ गणेश आगरकर एक त्यांचे एक फ्रेंड तयार झाले, एक मित्र होते. गोपाळ गणेश आगरकर हे खूप हुशार आणि बुद्धिमान होते. मग ते एका वर्गात असल्यामुळे त्यांच्यात नेहमी चर्चा व्हायची की अगोदर राजकीय सुधारणा करायची की सामाजिक सुधारणा करायची, अशी वारंवार चर्चा होत होती त्यांच्यामध्ये. मग ते काय म्हटले, प्रथम राजकीय सुधारणा करा. राजकीय सुधारणा करायचं म्हणजे काय करायचं की आपल्याला पहिले स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. मग स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, लढाई केल्या आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी जबरदस्त घोषणा लोकमान्य टिळक यांनी केली. आणि ती अंमलात आणण्यासाठी खूप चळवळी केल्या आणि ह्या चळवळी करण्यामध्ये त्यांना खूप वेळा तुरुंगवास भोगावा लागला. आणि तुरुंगात असताना लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर समाज एकत्र यावा, अनेक लोक एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव आणि